तुळशी हार गळा आवडेल राहणार येथे जाण आवडेल राहणार येथे जाण तुळशी हार गळा तुळशी हार
दयानिधी संतते तिनेची पंथे चालू जाता न पडे गुंता कुठे काही मोडोनिया नानामते देते सिद्धांत सौरसू तिनेची पंथे चालू जाता न पडे गुंता कुठे काही निळा म्हणे आयुष्य संत निळा म्हणे आयुष्य संत कृपावंत सुख सिंधू तेनेची पंथे चालू जाता न पडे गुंता कोठे काही पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन चरण संताची
बाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी ओंत प्रविश्य मम वाच मिमां प्रसुप्तां संजीवयत्यखिल शक्तिधर स्वधाम्ना अन्यांश हस्तचरण श्रवण त्वगादीन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यं उग्रवीरं महाविष्णु ज्वलन्तं सर्वतोमुखं नृसिंहं भीषणं भद्रं मृत्युं नमाम्यहं दयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदो श्रीचरण श्रीगुरूंचे ते नमस्कारोनी आता मार्ग दावून गेले आधी दयानिधी संतते तेनेची पंथे चालू जाता न पडे गुंता कोठे काही प्रस्तुत संकीर्तन रूपी सेवेकरता उपस्थित केलेला अभंग जगद्गुरु तुकाराम महाराजांचे कृपापात्र सत्शिष्य निळोबराय यांचा संतांचं अवतार कार्य स्पष्ट करणारा अभंग आहे. ही पाहते संत आपल्याही अगोदर अवतीर्ण झाले कशा करता आपल्याला मार्गदर्शन करण्याकरता मार्ग दावून गेले आधी. बरं त्यांनी मार्गदर्शन तरी का केलं केवळ दयेपोटी केलेले म्हटले ते दयेचे काय आहे सागर अशा प्रकारचे आणि त्यांनी केलेलं जे मार्गदर्शनी दाखवलेला जो मार्ग आहे त्या मार्गाने आपण जर मार्गक्रमण केलं तर आपल्या जीवनामध्ये साधनेमध्ये कुठल्याही प्रकारचा गुंता निर्माण होणार नाही. पहा म्हटले अनेक शास्त्राने अनेक मत मांडलेले पण संतांनी सर्व मतांतराचं खंडन केलेलं आहे आणि सहज सोपा सिद्धांत साधकाच्या हातात गेलेला आहे. हे पहा असा जो खटाटोप करणारे संत आहेत ते कसे आहेत सुखसिंधू कृपावंत विठ्ठल विठ्ठल या भंगावर व्याख्यान करण्यापूर्वी दोन शब्दाचा परिहार देणं आवश्यक राहील. श्री क्षेत्र भाविनिमगाव प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी शारदीय नवरात्र उत्सव या ठिकाणी संपन्न होतो. या उत्सवाकरता ज्यांचे आशीर्वाद लाभलेले आहेत ते स्वानंद सुखनिवासी विठ्ठलनाथ महाराज ज्यांची प्रेरणा लाभलेली ते धर्म भास्कर गिरजी बाबा यांच्या आशीर्वादातून प्रेरणेतून हा उत्सव प्रतिवर्षाप्रमाणे संपन्न होतो. या उत्सवाचं आजचं जे काही वर्ष आहे ते 60 वर्ष अर्थात 12 वर्षाचं एक तप अशी किती तप झाली 5 तप झालेले म्हणून पंचतपपूर्ती सोहळा. जवळजवळ आपल्या या परिसरामध्ये सर्वात जुना सप्ताह जर कोणता असेल तर तो हा शिवृग आहे. अर्थात या गावचा जो परमार्थ आहे तो जुना अशा प्रकारचा आहे. यांनी या परमार्थाची मुहूर्तमेढ जर रोवली असेल तर ती संत कबीर बाबा संत विठ्ठल बाबा आदी करून होऊन गेलेले जे जे संत आहेत त्यांनी ही मुहूर्तमेढ रोवलेली आहे. आज 60 वर्ष अशा प्रकारच्या या सप्ताहाला झालेली सर्वात जुना आहे. या गावामध्ये अनेक संत महात्मे अशा प्रकारचे येऊन गेलेले आहेत. बरं भगवान बाबांनी 62 साली या गावामध्ये मोठा यज्ञ केला होता म्हणून भगवान बाबा भीमसिंह महाराज तथा सद्गुरु जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेचे आध्वर्यू सोनोपंत तथा मामासाहेब दांडेकर हे सुद्धा या गावामध्ये येऊन गेलेले आहेत. म्हणून अनेक संत महंताचे कीर्तन झालेले आहेत. नवे नवे मदन महाराजांचे महात्मे 8-8 दिवस या ठिकाणी राहिलेले. हंसानंद स्वामी उपस्थित असणारे आत्मानंद स्वामी आदी करून संत महंत नेहमीच अशा प्रकारचे सहवासा करता या ठिकाणी येतात. सद्गुरु विठ्ठलनाथ महाराजांचं जे कार्य आहे या परिसरामध्ये सर्व सुपरिचित अशा प्रकारचं कार्य आहे. त्या कार्यातूनच अशा प्रकारचा हा सप्ताह आज 60 वर्षापूर्वी आरंभ झालेला आहे आणि त्याचा अशा प्रकारचं वटवृक्षात रूपांतर या वर्षी झालेलं आहे. म्हणून आजचा जो सप्ताह आहे तो काही आगळा वेगळा अशा प्रकारचा आहे. म्हणून आज आरंभ झालेला आहे. आजचा असणारा हा शारदीय नवरात्र. नवरात्राचे काही प्रकार आहेत बरं का. शारदीय नवरात्र शाकंभरीचा नवरात्र असतो आपल्या सुकळीला तो साजरा होतो आणि नृसिंह जयंतीचा वसंत नवरात्र चैत्र नवरात्र रामनवमीचा हे नवरात्राचे प्रकार आहे. पण ज्या ज्या ठिकाणी देवीचं स्थान आहे बहुतेक तिथं जो साजरा होतो तो शारदीय नवरात्र आहे. इतर नवरात्र तितके परिचय आहेत अशातला भाग नाही. वसंत नवरात्र तितकं परिचयाचं नाही बरं का. पण शारदीय नवरात्र हा जवळजवळ भारतभर साजरा होणार. आपला सप्ताह जुना आहे. या वर्षी
बहुतेक या सप्ताह करता गावकऱ्यांचा उत्साह मोठा आहे आणि मला वाटतं गावकऱ्यापेक्षा पावसाचा उत्साह आहे त्याही पेक्षा मोठा आहे. विठाला 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 विठाला. उत्सव सुरू व्हायच्या अगोदरच 2 दिवस पाऊस येऊन उपस्थित झालेला आहे आणि तो काही कमी प्रमाणात नाही, अगदी नद्या नाले एक झालेले आहे. कीर्तनाला यायचं जरी मनात असलं तरी बहुतेकाला नद्या नाल्याची काही अडचण अशा प्रकारची आहे. म्हणून पावसाची सुद्धा उपस्थिती चांगली अशा प्रकारची आहे. म्हणून आज आपला हा सप्ताह आरंभ झालेला आहे. म्हणून सद्गुरू विठ्ठल बाबांनी रोवलेली ही मुहूर्तमेढ, मग त्यांनी दाखवलेला हा मार्ग आणि या मार्गानं मार्गक्रमण करत 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 आज आपल्याला किती वर्ष झाली? 60 वर्षाच्या प्रकारचे झालेले. मार्ग दावून गेले आधी दयानिधी संतती, तेनेची पंथे चालू जाता न पडे गुंता कुठे काही. विठ्ठल विठ्ठल मार्गाचा जर आपण विचार केला तर आपल्या वैदिक धर्मशास्त्रामध्ये भगवत प्राप्तीचे अनेक मार्ग सांगितलेले आहेत. पहा म्हणून पार्था पाही प्रवेश माझ्या ठाई, उपायांची नाही वाणी येथ आगामी एकुलानीचे खागे मद येवत पा भलतेने मार्गे भक्ती का विषय विरागे अथवा वैरे. ज्ञानोबराय सांगतात पहा किती काही मार्ग आहेत म्हटले. जितके माणसं असतील त्यांच्याकरता तितके काय सांगितलेले? मार्ग सांगितलेले. पण जरी मार्ग सांगितलेले असले तरी सगळे एकाच मार्गाचा अवलंब करतात का? नाही म्हटले. जितके माणसं त्यांच्याकरता तितके काय सांगितलेले? मार्ग सांगितलेले. इतके मार्ग का सांगितलेले? पहा, भक्त जर असतील तर त्यांच्याकरता भक्ती हा मार्ग आहे, पण राक्षस जर असतील तर त्यांच्याकरता सुद्धा मार्ग सांगितलेला आहे. तो कोणता? विरोध. विरोध हा मार्ग कोणाकरता आहे? राक्षसाकरता आहे. हे पहा म्हटले त्या राक्षसांनी विरोध करून माझी प्राप्ती करून घेतली आणि भक्तांनी भक्ती करून माझी प्राप्ती करून घेतली. विठ्ठल नारदा धुवा अक्रूरा शुकाहन सनत कुमारा या भक्तिमी धनुर्धरा प्राप्य दैसा तया गोपिकांसी कामे कंसा भय संभ्रमे येरा घातका मनोधर्मे शुशुपालादिका. सर्वांचा विचार करा म्हटली. कोणी भक्ती केलेली आहे, कोणी प्रेम केलेलं आहे, कोणी विरोध केलेला आहे, पण कोणता जरी मार्ग असला तरी प्राप्ती कोणाची आहे? भगवंताचीच अशा प्रकारची. मग इतके मार्ग का निर्माण झाले? त्याचं एकच कारण बरं का, तो त्या मार्गाचा अधिकारी. हे पहा म्हटले अधिकारी अनेक असल्यामुळे मार्ग सुद्धा अनेक निर्माण झालेले आहेत म्हटले. कोणी जपाचा अधिकारी, कोणी तपाचा अधिकारी, कोणी योगाचा आहे, कोणी व्रतवैकल्याचा आहे. अधिकारी अनेक असल्यामुळं मार्ग सुद्धा कशी निर्माण झाली? अनेक निर्माण झालेली. अधिकार तैसा करू उपदेश साहे ओझे त्यास तैसे देव. अधिकार तैसा करू उपदेश आणि साहे ओझे त्यास तैसे देऊ. महाराज सांगतात पहा समोरच्याचा आम्ही अधिकार पाहिलेला आहे, अधिकारानुरूप त्याला तसं तसं साधून सांगितलेलं आहे, नवे नवे त्याला तसा उपदेश केलेला आहे. म्हटले साहे ओझे त्यास तैसे देऊ. मुंगीवरी भार गजाचे पालान घालीत आहे कोण कार्यसिद्धी. उदाहरण दिलं पुढं. मुंगी म्हटले आणि तिच्यावर जर हत्तीची अंबारी चढवली तर तिला तो भार सोसल का? सोसणार नाही ना. आणि त्याच्यातून प्रवास करणं शक्य आहे का? शक्य नाही म्हटले. म्हणून ज्याचा जसा अधिकार, ज्याला जसं रुचल पचल झेपल तसं तसं काय सांगितलेलं आहे? साधन सांगितलेलं आहे, नवे नवे त्याला तसं तसं मार्ग सांगितलेला आहे. ते पण लक्षात येण्याकरता उदाहरण देतो शाळेचं. शाळा, आता शाळा म्हणजे जिल्हा परिषदची बरं का, प्रत्येक गावात शाळा आहे. आता शाळा म्हटल्याच्या नंतर शाळा शब्द एक आहे, पण शाळेची वर्गवारी एक आहे का? वर्गवारी एक नाही. त्या गावात लोकसंख्या जशी असेल तिथं तशी काय राहत असते? वर्गवारी राहत असते. शाळेचा आरंभ पहा तो कुठून आहे? अंगणवाडीपासून. अंगणवाडीचा विचार करा. जो विद्यार्थी अंगणवाडीत जातो त्याचं वय आरंभाचं आहे बरं का. ते जे वय आहे ते फक्त खाण्याचं आणि खेळण्याचंच वय. म्हणून त्या वर्गामध्ये फारसं शिक्षण नाही बरं का.
त्या वर्गात जो विद्यार्थी जातो त्या विद्यार्थ्यानं तिथं सुद्धा खायचं आणि खेळायचं. फक्त पुढे जे शिक्षण घ्यायचं त्या शिक्षणाचे तिथं काय दिले जातात, संस्कार दिले जातात. त्या वर्गाचं बारकाव्याने निरीक्षण करा. जो विद्यार्थी त्या वर्गात जातो त्याने एखाद्या वेळेस पाटी दप्तर नाही नेलं तरी हरकत नाही, पण त्यानं खिचडीचा डबा नेलाच पाहिजे. म्हटले मग का न्यायला पाहिजे? अहो म्हटले त्याचं वयच खाण्याचं आणि खेळण्याचं आहे. म्हणतो त्या वर्गाचा काय आहे, अधिकारी आहे बरं का, वय आरंभाचं आहे, त्या वर्गाचा अधिकारी. पुढे त्याला म्हटले 12वीचा वर्ग आहे. मग आता 12वीचा वर्ग म्हटल्याच्या नंतर त्या वर्गात बसून जो विद्यार्थी अभ्यास करतो, अर्थशास्त्रासारखा क्लिष्ट विषय संपादन करतो, पहा म्हटले त्याचं वय काहीसं संज्ञान आहे बरं, संज्ञान आहे वय. अगोदर 11 वर्गाचा त्याचा काय झालेला आहे, अभ्यास झालेला आहे. म्हणून तो त्या वर्गाचा काय आहे, अधिकारी आहे, 12वीचा अधिकारी. आपण जर विरुद्ध केला, अंगणवाडीतला 12वीत आणि 12वीतला अंगणवाडीत बसवला आणि 12वीच्या विद्यार्थ्याला सांगितलं इथं बसून खिचडी खायची, खाईल का? खिचडी खाणार नाही, तो वर्ग डोक्यावर घेईल का? हे पहा म्हटले तो त्या वर्गाचा काय नाही, अधिकारी नाही बरं का. विठ्ठल जसं वय तसा वर्ग, जसा अधिकार, तसं त्याच्याकरता काय सांगितलेलं आहे, साधन सांगितलेले. अनेक साधने म्हटली, योग, याग, जप, तप, व्रत, वैकल्य, हे सगळे काय आहे, साधनाचे. जरी सगळे साधन असते तरी संतांनी सगळे साधन स्वीकारलेले आहे का? नाही बरं का. आपल्या वारकरी संप्रदायामध्ये संतांनी जर मार्ग स्वीकारला असेल तर ती नामसाधना स्वीकारलेली. सगळ्यात सोपं जे साधन आहे ते नाम साधने म्हटली, आणि सगळ्यात कठीण साधन जर कोणतं असेल तर ते योग साधने. म्हणून संतांनी आपल्याला कुठे योग करा म्हणून सांगितलेलं आहे का? संतांनी योग करा म्हणून सांगितलेलं नाही, विरुद्ध योग करू नका म्हणून सांगितलेले. विठ्ठल अष्टांग योगे नशिनी जे राया, यमनेम निरोध नकी जे राया. मग काय करा हे पहा म्हटले, जे सोपं आहे ते करा. वाचा गीत गाईजे, वाचा गीत गाईजे, गाता वाचा श्रवणे ऐकीजे राया. हे सोपं आहे म्हटले. तुम्ही जर योग करू गेले तर तो शक्य आहे का तुम्हाला? शक्य नाही म्हटले. क्लेशोधिक तरस्तेशा मव्यक्ता सप्त चेतसाम अव्यक्ता हि गतिर्दुःखम देहवत बिरवाप्यते. भगवान सांगतात पहा, योग हा सोपा नाही बरं का. योगाची या वाटा, जे रिगालेगा सुभटा तया दुःखाताची वाटा भागाला. जे जे योग मार्गाला अनुसरून निघाले त्यांच्या वाट्याला जास्तीत जास्त काय आलं, दुःख आलं म्हटलं. आता योग मार्गामध्ये दुःख आहे, नाम मार्गामध्ये तितकं दुःख आहे का हो म्हटलं. ज्ञानोबा हरिपाठात सांगतात बरं का, Hare
उपाधी दंभ धर्म. ज्ञानोबराय सांगतात की मार्गचे म्हटले योग या विधी हे सगळे मार्ग आहे, पण याद्वारा भगवंताची प्राप्ती सोपी आहे का? वायाचे उपाधी दंभ धर्म. मारुती बाबा एक उदाहरण सांगायचे म्हटले, एक मनुष्य योग साधना करू लागला आणि योग साधनेला लागल्याबरोबर तो सांगू लागला, हे पहा म्हटले मला समाधीचा काय येतो, अनुभव येतो बरं का म्हटले. मग आता समाधीचा अनुभव येतो हे सगळ्याला सांगू लागला. मग त्याला एक जणाने विचारलं, बाबा म्हटले तुला समाधीचा अनुभव येतो पण तू योग कधीपासून करतो? त्यानं सांगितलं काही नाही बा म्हटले, फक्त आठवडा झाला. मग आठवड्यात तुला समाधीचा अनुभव येतो? अरे बाबा समाधीचा नाही, एखाद्या वेळेस योग करताना तुला झोप लागत असेल म्हटली. वायाची उपाधी दंभ धर्म. योग इतका सोपा आहे का? इतका सोपा नाही बरं का. हे पहा म्हटले, जे जो योग मार्गाला अनुसरून निघाले त्यांच्या वाट्याला दुःख किती आलेले आहे. तहाने तहानाची पियावी, भुकेली या भुकाची खावी, अहोरात्र व्हावी मावा वारा. तहान लागली तर तहानच प्यायची, भूक लागली तर भूकच खायची म्हटले. पोटात काय धारण करायचा? नुसता वारा धारण करायचा. सोपी गोष्ट आहे का? सोपी नाही म्हटले. योगाची या वाटा रिगाले गा सुभटा, दुःखाताची वाटा. त्यांच्या वाट्याला इथून तिथून सगळं काय आलेलं आहे? दुःख आलेलं आहे. लोहाचे चणे जै बोचरिया पडती खाणे, कै पोट भरणे की प्राणे शुद्धी म्हणो. हा सगळा काय आहे? लोखंडाचे हरभरे पचवणं सोपं आहे का? त्यात काठिण्य किती असेल? हे पहा म्हटले, ते पचवणं सोपं नाही. ते पचवता पचवता एखादा वेळेस खाणारा काय होऊ शकतो? गतप्राण होऊ शकतो बरं का. पोट भरणे की प्राणे शुद्धी म्हणो. इतका योग मार्ग काय आहे? कठीण आहे. म्हणून आपल्या साधू संतांनी सांगितलेलं हे पहा म्हटले, तो मार्ग कठीण आहे, तुम्ही तो करू नका बरं का. नशनी जे राया तो करू नका म्हटले. मग काय करा? पहा म्हटले, त्याच्यात जे कष्ट आहेत ते नाम साधनेत नाही बरं का. तैशे नव्हे नाम सर्व मार्गा वरिष्ठ, येथे काही कष्ट नाम सर्व मार्गावरिष्ठ, ऐसे नव्हे नाम सर्व मार्गावरिष्ठ. ऐसे नव्हे नाम सर्व मार्गावरिष्ठ, ऐसे नव्हे नाम सर्व मार्गावरिष्ठ. सर्व मार्गा वरिष्ठ आणि येथे काही कष्ट न लागते. नाम साधनेत काही कष्ट आहे का म्हटलं? काही अशा प्रकारची कष्ट नाही. म्हणून ही जी साधना आहे ही सगळ्यात सोपी आहे बरं का. आणि प्रत्येक ठिकाणी संतांनी सांगितलं, स्वल्प वाटे चला जाऊ, वाचे गाऊ विठ्ठल, तुम्ही आम्ही खेळी मेळी गदारोळी आनंदी. पहा म्हटले, नामस्मरणच जर करायचं असेल तर सगळ्यांनी एकत्र येऊन करा म्हटले. सदा नाम घोष करू हरिकथा आणि तेने सदा चिंता समाधान. पहा म्हटले, नामघोष जर करायचा असेल आणि खरा आनंदाचा गदारोळ जर करायचा असेल तर सगळेजण काय करा? एकत्रित या बरं का. तुम्ही आम्ही आणि खेळी मेळी गदारोळी आनंदी. पहा, हे वातावरण दिंडीचं आहे बरं का. दिंडीत बहुतेक वातावरण कसं राहतं? खेळीमेळीच राहत असतं बरं का. वातावरण खेळीमेळीचं राहतं पण भजनाचा गदारोळ राहत असतो. गदारोळी आनंदी. खेळीमेळीचं वातावरण भजनाचा गदारोळ असला तरच दिंडीत खरी मजा आहे बरं का. सोपेवर मामा
सांगितले संती टाळदिंडी हाती घेऊन येणार. काय करा म्हटले, तुम्ही काही करू नका, हे सोपं आहे म्हटले. त्या सोप्याचं वर्मच आम्ही तुम्हाला सांगतो. गळ्यात टाळ घाला, हातात टाळ घ्या, दिंडी सहभागी व्हा, वाटचाल करा आणि नामस्मरण करा म्हटले. या वाटेनं जर तुम्ही गेले, स्वल्प वाटे चला जाऊ वाचे गाऊ विठ्ठल, पण जात असताना तसं जाऊ नका बरं का म्हटले. भजन करत जा म्हटले. भजन करत जर गेलं तर आनंदाला पारावार नाही बा म्हटले. एकूण वातावरण कसं राहतं, आनंदाचं राहतं बरं का. तुम्ही आम्ही खेळीमेळी, खेळीमेळीचं वातावरण कुठं राहतं हे पहा. जिथं प्रतिपक्ष नाही तिथलं वातावरण खरं खेळीमेळीचं आहे बरं का. जिथं प्रतिपक्ष नाही, दिंडीत प्रतिपक्ष राहतो का? मग तुम्ही लग्न असू द्या, लग्नात प्रतिपक्ष आहे बरं का. लग्नाचा सोहळाच आहे आणि एक प्रकारचा आनंदच आहे तिथं. पण जरी असला तरी तिथे एक वधू पक्ष आहे, दुसरा वर पक्ष आहे. प्रतिपक्ष आला का नाही, तसं दिंडीत प्रतिपक्षाचं काही काम आहे का? आणि जिथं प्रतिपक्ष नाही तिथलंच खरं वातावरण खेळीमेळीचं आहे. संतांनी हे आपल्याला सांगून ठेवलेले. हे पहा म्हटले, इतर जे मार्ग आहेत ते काही मार्ग दिसायला सोपे आहेत बरं का. ते दिसायला सोपे आहेत पण असायला सोपे नाही बरं का. हा नामसाधनेचा जो मार्ग आहे हा सोपा आहे. स्वल्प वाटे, स्वल्प हे अगदी तुका म्हणे तुम्ही चला याची वाटे पांडुरंग भेटे भरवसेनी. मी छातीवर हात ठेवून सांगतो, या मार्गाने जर मार्गक्रमण केलं तर तुम्हाला देवाची भेट झाल्याशिवाय राहणार नाही म्हटले. आणि तुम्ही जर अन्य मार्गाने गेले तर मग आम्ही शाश्वती देत नाही बरं का म्हटले. आणि कना का काही गाबाळाचे भरी पुढो येते थोरी नागवन. इतर जे मार्ग आहेत म्हटले ते हमीचे नाही, भरवशाचे नाही, खात्रीचे नाही बरं का म्हटले. एखाद्या वेळेस तुम्ही त्या मार्गाचा अवलंब केला, साध्यापर्यंत झालंच सांगता येत नाही बा म्हटले. पण नामसाधनेचा जर तुम्ही अवलंब केला तर छातीवर हात ठेवून सांगतो, पांडुरंग भेटे भरवसेनी, तुम्हाला देवाची भेटच होणार. म्हणून काही जे मार्ग आहेत ते दिसायला सोपे, योग मार्ग कठीणच आहे म्हटले. पण त्याच्या पुढे जर आपण गेलो तर जप हा सुद्धा काय आहे, मार्गच आहे बरं का. काही माणसं सांगतात हे पहा म्हटले, जप हा मार्ग सोपा आहे बा म्हटले. नवरात्र धरायचा आणि नवरात्रात काय करायचं, काही नाही बा म्हटले, फक्त मांडी घालून बसायचं आणि जप करायचा. जप किती सोपा आहे. अहो जप जरी सोपा असला तरी तो दिसायला सोपा आहे बरं का, असायला सोपा नाही. निळोबराय सांगतो, जपता मंत्र बीजे चळची घाली घाला. जो मनुष्य जप करण्याकरता बसत असतो, ज्या मंत्राचा जप करतो, हे पहा म्हटलं एखाद्या वेळेस तो मंत्र दूर राहतो आणि कानावर जर बाहेरचे शब्द पडले तर त्याच शब्दाचा काय सुरू होत असतो, जप सुरू होत असतो बरं का. म्हणून जपामध्ये बहुतेक काय होत असतो, चळ. आणि पहा म्हटले मग असा चळ जर झाला, मंत्र चळे थोडा तरी धडची होय वेडा. त्या मंत्रात जर चळ झाला किंवा मंत्रात उच्चारणात जरी बदल झाला तरी शहाणा मनुष्य सुद्धा काय होतो, वेडा होत असतो बरं का. धडची होय वेडा. कसा वेडा होतो, किंवा मंत्रात जर चळ झालं तर नुकसान किती मोठं होतं. उदाहरण सांगतो, विठ्ठल एका गावात एक मनुष्य होता आणि तो बिचारा होता लग्नाच्या तयारीत. आता गोष्ट अशी होती, तो लग्नाच्या तयारीत होता पण त्याचा योग जरा लांबलेला होता. आणि बहुतेक ज्याचा योग लांबलेला राहतो, गावातले माणसं त्याला मुद्दाम विचारित असते, आपलं कुठपर्यंत आलं, आपलं कुठपर्यंत आलं. आता लांबलेलाच योग असल्यामुळं त्याचा अनुभव दांडगा होता. एखाद्याने विचारलं की तो लगेच उत्तर द्यायचं, हे पहा म्हटलं आपलं 8 आणे काम झालेलं आहे. मग आता 8 आणे काम झालेलं आहे म्हटल्याच्या नंतर बहुतेकाला असं वाटायचं जमलं बरं. विचारल्यावर तो सांगायचा, हे पहा म्हटलं 8 आणे काम झालं, माणसं ग्रहित धरायचे, कुठतरी जमलं. बरं याच्यावर थांबवून पुढचा प्रश्न विचारायचे, कुठली मुलगी. मग आता हा प्रश्न विचारला का मग त्याने सांगायचं, हे पहा म्हटले 8 आणे काम झालं म्हणजे लग्नाकरता मी तयारी. हे 8 आणे काम झालं, मुलगी पाहायची आणि टाळी लावायची म्हणजे किती होईल, 16 आणे झालं. एक दिवस 16 आणे, त्याचा योग जुळून आला, 16 आणे झालं. लग्न झाल्याच्या नंतर पुन्हा त्याचं दुर्दैव असं, त्या बायकोला काहीतरी आजार झाला. आजार झाल्याच्या नंतर आता काय करावं बा, ते वैवाहिक जीवन सुरू व्हायचं, तोच काय झाला, हा दवाखाना तो दवाखाना, आयुर्वेद, सगळे उपचार केले, उपाय केले, गुण काही आहे ना, काय करावं. शेवटी त्याचा एक मित्र होता बरं का,
आणि तो जो मित्र होता तो देवीच्या मंदिरात होता पुजारी. आपल्या गावासारखं देवीचं मंदिर होतं गावात. तो मित्र पुजारी होता, तो होता ब्राह्मण. तर त्यांनी त्याला सांगितलं, हे बघ म्हटले आता काहीच करू नको, माझा ऐक म्हटले, नवरात्र सुरू झालेला आहे, तू देवीच्या मंदिरात अनुष्ठानाला बस आणि आपल्या गावातली जी देवी आहे ती जागृती म्हटली, तिचं नाव भैरवी होतं बरं देवीचं नाव. मी तुला मंत्र देतो देवीचा, तू फक्त त्या मंत्राचा काय करायचा, जप करायचा. मग त्या मित्रानं त्याला मंत्र दिला, भार्याम रक्षतु भैरवी, भार्याम रक्षतु भैरवी हा मंत्र दिला. त्याने तो मंत्र घेतला आणि एका जागेवर बसून त्याचा काय करू लागला, जप करू लागला. पण जप करता 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 त्याच्या मंत्रात चढ झाला बरं का. भार्याम रक्षतु भैरवी ऐवजी तो म्हणू लागला भार्याम भक्षतु भैरवी, भार्याम भक्षतु भैरवी. आणि नेमकं चढ व्हायचा वेळ आणि देवी प्रसन्न व्हायचा वेळ. देवी प्रसन्न झाली, देवीनं वरमब्रुही, वरमब्रुही म्हटल्याच्या नंतर हा तोच मंत्र म्हटला, भार्याम भक्षतु. भक्षतु म्हटल्याच्या नंतर देवीच्या लक्षात आलं चढ झालेला आहे. पुन्हा त्याला विचारलं वरमब्रुही, पुन्हा तो तेच म्हटला, भार्याम भक्षतु भैरवी. देवीच्या लक्षात आलं, हे पहा म्हटलं एखाद्या वेळेस हा बायकोला कंटाळला असेल बरं का. देवीनं ती बायको उचलली तोंडात टाकली, साधने घाली ती काळाची आहे मुखी. पहा म्हटले, मग आता तो जप करत होता, बायकोच्या आरोग्याकरता करत होता, आरोग्य मिळालं का बायकोच गमावून बसली, बायको गमावून बसला. तसं हे जे साधनं आहेत काही दिसायला सोपे आहेत म्हटले, पण असायला काही नाही, सोपे नाही बरं का. सोपं साधन जर कोणतं असेल तर ते फक्त नाम साधन आहे. विठ्ठल विठ्ठल मंत्र सोपा करी पापा निर्मूळ. म्हणून अनेक जरी साधनं असते, अनेक जरी मार्ग असले तरी संतांनी कोणता मार्ग दाखवला हे पहा म्हटले. संतांनी दुसरा तिसरा नाही बरं का, भक्ती मार्ग अर्थात नामसाधनेचा मार्ग दाखवलेला आहे. सकळाची येथे आहे अधिकार, कलियुगे उद्धार हरीच्या नामे. विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा, हा सुख सोहळा स्वर्गी नाही बोलावा विठ्ठल, पाहावा विठ्ठल, करावा विठ्ठल जीव भाव. पहा म्हटले हा मार्ग सोपा आहे. बरं म्हटले संतांनी आपल्याला हा मार्ग नामसाधनेचा मार्ग दाखवला, हा मार्ग आपल्याला सांगितला, पण कधी सांगितला हो, त्याचं उत्तर महाराज अभंगाच्या पहिल्याच मार्ग दावून गेले आधी, 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 चालू जाता
दयानिधी संताचे दयानिधी संताचे जलती बसते चालू दाता जलती बसते चालू दाता दयानिधी संताचे दयानिधी संताचे दयानिधी संतते पहा म्हटले आपल्याही अगोदर आपल्याला संतांनी हे मार्गदर्शन करून ठेवले. मार्ग दावून गेले आधी काही गोष्टी ज्या आहेत त्या अगोदरच झाल्या पाहिजे बरं का. नंतर जर झाल्या तर त्याचा उपयोग होत नाही म्हटलं. म्हणून संतांनी आपल्याही अगोदर आपल्याला काय केलेलं हे मार्गदर्शन केलेले नव्हे नव्हे ते मार्गदर्शन करण्याकरताच संत अवतीर्ण झालेले. उजळा भयालो बाटा खरा खोटा निवाडा आडराणी भरले जग उच्चिष्टाचा भाग शेष उरला तो शेव आम्ही वैकुंठवाशी आलो याची कारणाशी बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया या करता तिथं आलेले. कशा करता आले हे पहा म्हटले मार्गदर्शनाकरताच आलेली आणि आपल्याही अगोदर आपल्याला मार्गदर्शन करून ठेवलेले. मार्ग धावून गेले आधी दयानिधी संत ते पहा म्हटले आपल्याला जो मार्ग माहिती नाही तो मार्ग आपण कोणाला तरी विचारला पाहिजे बरं का. आपण जर विचारला समोरच्याला माहिती असला त्यांनी सांगितलं तर आपण बरोबर त्या गावाला गेल्याशिवाय राहत नाही. मग कोणाला तरी विचारलं पाहिजे. मराठीत म्हणे बरं का पुशे त्याचे कधी न नाशे. आपल्याला जे माहित नाही आपण जर ज्याला माहिती त्याला पुसलं तर तो आपल्याला सांगत असतो. मग आपलं काम बिघडतं का? बिघडत नाही म्हटलं ते काम होतच असतं. म्हणून पुसणे हा मराठी शब्द आहे बरं का. ज्ञानोबराय सुद्धा ज्ञानेश्वरी लिहित असताना मार्ग पुसतात बरं का. कोणाला पुसतात? त्यांच्या अगोदर ज्यांनी ग्रंथ लिहिले त्यांना पुसतात. विठ्ठल ज्ञानोबरायच्या अगोदर ग्रंथ कोणी कोणी लिहिले? व्यासांनी लिहिले. पहिले ग्रंथ व्यासांनी लिहिले. नंतर जगद्गुरु शंकराचार्यांनी लिहिलेले. ज्ञानोबराय त्यांना मार्ग पुसतात. भाष्यकारा ते वाट पुसतू व्यासांचा मागोवा घेतू भाष्यकारा ते वाट पुसतू अयोग्य मी हे न पवतू के जाईन. पहा म्हटले मला ग्रंथ लिहायचा बरं मला जो ग्रंथ लिहायचा तुम्ही माझ्या मनाने लिहितो का? नाही बरं का. म्हणून काव्यारावो ग्रंथ गुरुवतीचा ठावो येथोने रसा झाला आओ रसाळपणा. आमच्या गुरुच्या वतीनं मी हा ग्रंथ लिहितो म्हटले. पण माझ्याही अगोदर तुम्ही ग्रंथ लिहिलेले. ग्रंथ कसा लिहायचा याकरता मी तुम्हाला काय करतो मार्ग विचारतो म्हटले. व्यासांना मार्ग विचारला. जगद्गुरु शंकराचार्यांना सुद्धा विचारलेला आहे. भाष्यकारा ते वाट पुसतू. भाष्यकार म्हणजे जगद्गुरु शंकराचार्य त्यांना मार्ग पुसला विचारला. आता पुसणे कधी कधी एखादा सांगत असतो पुसणे म्हणजे पुसून टाकणे. इथं तो अर्थ नाही बरं का. पुसणे म्हणजे विचारणे. पुसावेशी हेची वाटे जे जे भेटे तयाशी देव कृपा करील मज काय हे लाज राखील. मराठी शब्द आहे बरं का. मग पहा म्हटले आपण जर मार्ग विचारला आणि त्या माणसाने जर आपल्याला मार्ग सांगितला तर आपण योग्य ठिकाणी गेल्याशिवाय राहणार नाही. म्हणून ज्याला माहिती नाही त्यानं विचारलं पाहिजे. आणि बहुतेक काही माणसं असे राहतात विचारल्याच्या नंतरच सांगतात बरं का. काही माणसं विचारल्यावर सांगतात. काही माणसं असे राहतात विचारलं तरी सांगत नाही. विचारलं तरी सांगत नाही. अर्थात ते कोत्या मनाचे आहेत का नाही आपल्या बुद्धीचे आहेत का नाही. बहुतेक जे हे छूछा करणारे माणसं आहेत हे त्यांच्या जवळचे मंत्र कोणाला सांगतात का? आणि ते सांगत नाही तीच गोष्ट बरी. विठ्ठल काही विचारलं तरी सांगत नाही. काही विचारल्यावर सांगतात. पण हे पहा म्हटले संत मात्र आपण विचारलं तरी नाही तरी सांगतात बरं का. मार्ग दावून केले आधी दयानिधी संत ते. का बरं सांगतात? त्याचं एकच कारण आपल्याविषयी त्यांच्या अंतःकरणात काय दया आहे बरं का. आणि दया असल्यामुळे त्या दयेपोटी संत आपल्याला मार्गदर्शन करतात. विठ्ठल
कुठंच पाहायला मिळणार नाही बरं का. एकमेव दयेचं दर्शन म्हणजे संत आहे. संता व्यतिरिक्त दया कुठे आहे? अहो, अनेक ठिकाणी दया आहे म्हटली, पण ती दया संता इतकी कधीच दिसून येणार नाही. तुम्ही पहा, दयेचा विचार करा. आपले आई वडील आपल्याला लहानचं मोठं करतात, आपलं पालन पोषण करतात. अर्थात आपल्याविषयी त्यांच्या अंतःकरणात दया आहे की नाही? दया आहे बरं का. दया म्हणण्यापेक्षा माया बापे पिंड पाळीला माया. त्यांनी आपल्याला लहानचं मोठं केलं, दयेपोटी केलेलं आहे. पण विचार करा म्हटले, त्या दयेला मर्यादा आहे बरं का. त्यांनी जरी आपल्यावर दया केली तरी ते सगळ्याच्याच मुलावर करतील का आपल्याच मुलावर करतील? आपल्याच मुलावर करतील म्हटले. दयेला तिथं काय आहे? मर्यादा आहे. याच्या पुढे चला, एखादा वर्ग आहे आणि त्या वर्गात असणारा एखादा शिक्षक आहे. आता तो शिक्षक सुद्धा फार फार कष्ट घेतो आणि कष्ट घेऊन त्या विद्यार्थ्याला शिकवतो. पण शिकवत असताना त्याची एक इच्छा राहत असते, जवळजवळ जिल्हा पातळीवर तालुका पातळीवर एखादा का होईना पण विद्यार्थी पाहिला आला पाहिजे. पण कोणत्या वर्गातला आला पाहिजे? माझ्याच वर्गातला आला पाहिजे. अर्थात त्यांनी जरी दयेपोटी शिकवलं पण त्या दयेला सुद्धा तिथं काय आहे? मर्यादा आहे बरं का. तुम्ही पहा, शासन घ्या, शासनाच्या ठिकाणी सुद्धा दया आहे बरं का. शासनाच्या काही ज्या योजना आहेत त्या काही अगदी दया म्हणूनच येत्या. तुम्ही पहा, दुष्काळात शासन मदत करतं, दया म्हणूनच करतं बरं का. तसा जर विचार केला तर एका बाजूनं दया आहे, पण दुसऱ्या बाजूनं ते शासनाचं कर्तव्य सुद्धा आहे. तुम्ही पहा, शासन 2 रुपये किलोनं धान्य देतं की नाही? 2 रुपये किलोनं शासन धान्य घेतं, ही शासनाची दया आहे की नाही? 2 रुपयात काय येतं? काहीच येत नाही. 2 रुपये किलोनं धान्य देतं, पण सगळ्यालाच देतं का ज्याच्याजवळ कार्ड आहे त्यालाच देतं? अर्थात ज्याच्याजवळ कार्ड आहे त्यालाच ते मिळतं. म्हणजे तिथं जरी दया असली तरी त्या दयेला सुद्धा मर्यादा आहे बरं का. सगळ्यासारखी दया आहे का ती? नाही. मग सगळ्याकरता सारखी दया जर तुम्हाला पाहिजे असेल तर ती फक्त संतांच्या ठिकाणी. म्हटले विठ्ठल तुम्ही कशालाही दया म्हणता, सांगतात तसं नाही बरं का. म्हटले तुम्ही परोपकार कशालाही म्हणता, म्हटले तसं नाही. मी सांगतो ती दया आहे आणि यालाच दया म्हणायचं. आता दया त्याशी पूर्ण चंद्रिका जैशी निभविता न कडसे साने थोर. तिथं ज्ञानोबराय सांगतात, पहा आता दया त्याशी, हिला दया म्हणायचं. मी तुम्हाला दाखवतो म्हटली. ही काय हे दया आहे बरं का. दया ही निरपेक्ष राहत असते. काही अपेक्षा आहे का? नाही म्हटली. पूर्ण चंद्रिका जैशी, तिथं अगोदरही काही उदाहरणं दिलेली आहे. चिखली ऋतली एक गाय, धड भाकडना होय तयाची ग्लानी होय काला भुला. काही उदाहरणं दिले. पहा म्हटले, गाय पाणी पिण्याकरता गेली. पाणी पिण्याकरता गेल्याच्या नंतर पाणी थोडंसं गंगेच्या पोटात होतं आणि अलीकडे गाळ होता. तहानलेली गाय गेली तशीच कशात फसली? गाळात फसली. मग आता गाळात फसल्याच्या नंतर प्रयत्न केले, आणखी काय चालली ती खाली चालली. काय करावं? जवळ काही माणसं होते, उद्योग चालू होता. ते आले, पाहिलं, हे पहा म्हटले गाय बरं का फसली. गेले, साकळ्या आणल्या, बरोबर शिंगाला आढा टाकला, स्वतःचा जीव धोक्यात घालून 4 दोघांनी ती गाय वर काढली. दया आहे बरं का म्हटली. ही दया आहे. वर काढली. सगळे म्हणत होते हे माणसं दयाळू आहे, पण गाय वर काढल्याच्या नंतर त्यांच्या मुखातून शब्द बाहेर पडले. हे पहा म्हटले, एवढा जीव धोक्यात घालून ही गाय वर काढली, पण ही तर खाटीचे म्हटले, कुठं दुखती. अर्थात त्यांनी वर काढली. अपेक्षा कशाची? दुधाची जर अपेक्षा असेल तर ती दया नाही म्हटली. विठ्ठल दया निरपेक्ष. आपण जर विचार केला तर परोपकार हा सुद्धा काय निरपेक्षची प्रकार. यत्तु प्रत्युपकारार्थम फलमुद्दिश्य वा पुनः दीयतेच परिक्लिष्टम तद्दानम राजसं स्मृतम. पहा म्हटलं, एखादा दान करतो, पण दान करते वेळेस जर त्याला प्रत्युपकाराची भावना असेल, अपेक्षा असेल, तर त्या दानाला दान म्हणता येईल का? दान वेगळं आणि लग्नात नेलेला आहेर वेगळा बरं का. तुम्ही पहा आहेराची परिस्थिती. आपण जर एखाद्याच्या मुलीच्या लग्नात 5,000चा आहेर नेला तर आपल्याला अपेक्षा राहत असते आपल्या मुलीच्या लग्नात किमान त्यांनी 6,000चा तरी आणला पाहिजे. मग हे दान आहे का? त्याला नाव जरी कन्यादान असलं, दान नाही. ती तो आहेर आहे. विठ्ठल परोपकार सुद्धा तसाच आहे बरं का. परोपकारात सुद्धा प्रत्युपकाराची काय नाही
भावना नाही बरं का. यत् प्रत्युपकारार्थम, प्रत्युपकाराची भावना नसल तरच तो काय धरायचा, परोपकार धरायचा. उदाहरण, एक मनुष्य थोडासा खिन्न होता. आता तो खिन्न असल्यामुळं त्याच्या मित्राने त्याला विचारलं, का रे बाबा, म्हटले आपल्या गावात एवढा मोठा उत्सव, नवरात्र सुरू झाला आणि तू जरा खिन्न दिसतो. त्यांनी सांगितलं, हो म्हटले, एवढा मोठा उत्सव सुरू झाला, सगळीकडे वातावरण आनंदाचं आहे, पण काय सांगा म्हटले, मी जरा अडचणीत आहे. का बरं? त्याने विचारलं, यंदा कांद्याला भाव नाही त्याच्यामुळं अडचणीत आहे म्हटले. बरं म्हटले, मग तुला किती पाहिजे? हे बघ म्हटले, जास्त नाही, मला 10,000 उसने दे. मग त्यांनी 10 मागितल्याच्या नंतर यांनी त्याला लगेच 20 दिले. तर 20 दिल्याच्या नंतर सगळे पाहणारे म्हणू लागले, हे पहा म्हटले, त्यांनी 10 मागितले आणि 20 दिले, हा परोपकारी आहे बरं का, परोपकारी. मी एक जणांनी त्याला विचारलं, का म्हटले, त्यांनी 10च मागितले, तुम्ही 20 दिले. मग त्यांनी उत्तर दिलं, त्याचा ऊस गेल्याच्या नंतर मी त्याच्याकडून 50 ऊस नाही घेणारी. प्रत्युपकाराची भावना आहे, प्रत्युपकाराची भावना आहे. याला परोपकार म्हणता येणार नाही. याला जर म्हणायचं तर फार तर व्यवहार म्हणावं, हा परोपकार नाही बरं का. तसं दया ही सुद्धा काय आहे, निरपेक्ष आहे. म्हटलं, जो दया करतो तो समोरच्याकडून काही अपेक्षा करतो का? काही अपेक्षा करत नाही. म्हटले, हे पहा, दया जे करतात ते संतच करतात. आणि संत दया करत असताना कशी करतात? निवमितान कडसे साने थोर. पहा म्हटले, दया ती आयुष्य पूर्ण चंद्रिका जैशी. उदाहरण दिलं बरं का, पूर्ण चंद्राचं. पौर्णिमेचा चंद्र आकाशात उगवला, पूर्ण जगाला तो सारखा प्रकाश देतो का नाही? का काही भेदभाव करतो? नाही म्हटले, त्याच्या ठिकाणी भेदभाव नाही बरं का. आणि तो जर भेदभावच करत असेल तर त्याला चंद्र म्हणता येईल का? हे पहा म्हटले, ही अमुक अमुक गल्ली आहे, त्या गल्लीत गणपती मंदिर आहे आणि ते चतुर्थीचा उपवास करतात, चंद्रोदय झाल्याच्या नंतर उपवास सोडतात म्हटले. मग त्या चंद्रानं त्या गल्लीला जास्त प्रकाश दिला, असं कधी झालं का? आणि असं जर झालं तर चंद्राला चंद्र म्हणता येणार नाही. तो पौर्णिमेचा चंद्र सगळ्या जगाला सारखा प्रकाश देतो, तसे संत सगळ्या जगावर सारखी दया करतात. दया निधी संत ते. आणि जे सारखी दया करतात त्यांना संत म्हणायचं बरं का. तोंड पाहून जर दया केली तर मग संत म्हणता येईल का? नाही म्हटले. हे पहा, संत स्वतः कष्ट घेतात, देह कष्टविती परोपकारी. संतांचं खरं भांडवल जर काय असेल तर दया हेच त्यांच्या अवताराचं खरं काय भांडवल आहे बरं का. भूतांची दया हे भांडवल संता आपुली ममता नाही, आपुली ममता नाही, आपुली ममता नाही. भूतांची दया हे भांडवल खरं भांडवल काय आहे संताजवळ हे पहा म्हटले. भूतांची दया, भूतांची दया हे भांडवल संता आपुली ममता. ते कुठलंही भूत असू द्या म्हटलं, मनुष्यच पाहिजे अशातला भाग नाही करत. भूत दया गाई पशूंचे पाळण आणि ताण हेल्या जीवन वना माझी. ही सगळी काय दयाचे बरं का म्हटली. भूत असू द्या, भूत म्हणजे स्मशानातलं नाही बरं का. भूत पण तान्हेल्या जीवन वना माझी. तान्हेला हे त्याला पाणी द्यायचं आणि भुकेला हे त्याला काय द्यायचं? अन्न द्यायचं. ही संतांची दया आहे. विठ्ठल गायीवर जी दया तीच इतर पशु पक्षावर दया आहे बरं का. भूत दया गायी पशूंचे पाळण. तसं प्रत्येकावर सारखी दया करतात ते संत. हे पहा म्हटले, नामदेव महाराजाच्या घरी 14 माणसाचं कुटुंब आणि 15वी जनाबाई दाशी होती. पण जरी दाशी असली तरी नामदेव महाराजांनी जे आपल्या मुलावर प्रेम केलं तेच जनाबाईवर केलेलं आहे बरं का. दया करणे जे पुत्राशी त्याचे दासा आणि दाशी. काही भेद केला का? नाथ महाराज म्हटली, आपल्या मुलावर जे प्रेम केलं, जी दया केली तीच हरिजनाच्या मुलावर केली बरं. उन्हाळा दिवस आंघोळ केली, कासंडी भरून निघाली, सवळ्यात होते पण वाळवंटात हरिजनाचं मूल होतं, उन्हानं तापलेलं होतं, रडत होतं, उचलून घेतलं की नाही. मग त्याच्यावर दया केली का सवळ्याचा विचार केला?
हीच दया आहे म्हटले. दया ती आईशी, आणि ही दया तुम्हाला कुठेच पाहायला मिळणार नाही. ती फक्त दया असली तरी त्या दयेला मर्यादा आहे. हे पहा म्हटले, आपण सर्वांवर दया करू शकतो का? नाही करू शकत. जरी दया करायची असली तर एखादा मनुष्य तोंड पाहून दया करील, आणि तोंड पाहून जर दया केली तर हे पहा म्हटले, त्या दयेला मर्यादा आहे बरं का. तशी साधू संतांच्या ठिकाणी जी दया आहे, दया निधी संतती. निधी म्हणजे साठा. त्यांच्या ठिकाणी दयेचा काय आहे? साठा आहे म्हटले. साधू संत माय बाप जे का दयेचे सागर, ते दयेचे काय आहे? सागर आहे म्हटले. आता तुम्ही पहा, नदी नाले जर असतील तर त्याचं मोजमाप आहे बरं का. पण समुद्राचं कधी मोजमाप केलं का हुकून? मग आता समुद्र दयेचे काय आहे? संत सागर आहेत म्हटले. अलीकडे पहा, सगळे धरणं जवळजवळ भरलेले, आणि सगळ्या धरणाचं मोजमाप रोज पेपरला आहे. सध्या सगळीकडेच महापूर परिस्थिती असल्यामुळं सगळीकडे काय आहे? त्याचं मोजमाप आहे. किती आलं, किती सोडलं, अमुक तमुक. किती जरी मोठं धरण असलं तरी त्याचं काय आहे? मोजमाप आहे. पण समुद्राचं मोजमाप कधी पेपरला आलं का? कधीच आलेलं नाही. तसे तुमच्या आमच्या ठिकाणी जी दया आहे तिला मोजमाप आहे बरं का. मग साधू संतांच्या ठिकाणी जी दया आहे तिला मोजमाप आहे का? मोजमाप नाही म्हटले. साधू संत माय बाप जे का दयेचे सागर, भावाचे मुख्य स्थान, भक्तीचे ते माहेर. ते दयेचे सागर आहे म्हटले. म्हणून खरी जी दया आहे ती संतांच्या ठिकाणी आहे, आणि ते दयानिधी असल्यामुळं त्या दयेपोटी आपल्याला मार्गदर्शन करण्याकरता अवतीर्ण झालेले आहे. मार्ग दावून गेले आधी दयानिधी संत ते. पहा म्हटले, दयेपोटी त्यांनी मार्गदर्शन केलेले. मग काय करायचं? काही नाही बा म्हटले. त्यांनी केलेलं जे मार्गदर्शन आहे त्या मार्गाने आपण काय करायचा? तेनेची पंथे चालो तेनेची पंथे चालो नपडे गुंता कोठे काही मार्ग सांगतात. हे पहा म्हटली, संतांनी जो मार्ग आपल्याला दाखवला त्याच मार्गाने आपण काय केलं पाहिजे? मार्गक्रमण केलं पाहिजे. असं जर मार्गक्रमण आपण केलं तर आपल्या साधनेत कुठल्याही प्रकारचा गुंता निर्माण होणार नाही. आपल्या जीवनामध्ये सुद्धा कुठल्याही प्रकारचा गुंता निर्माण होणार नाही म्हटले. तेनेची पंथे चालू जाता, अन्नपडे गुंता कोठे काही. कुठल्याही प्रकारचा गुंता निर्माण होणार नाही. कधी कधी काही माणसं मनानेच काही गोष्टी करतात बरं का, आणि मनाने जर आपण काही गोष्टी केल्या तर त्यात शक्यतो गुंता निर्माण होण्याचा काय संभव आहे बरं का. म्हटलं एखादा मनुष्य आजारी आहे, मग आता जो आजारी आहे त्यानं औषधोपचार घेतले पाहिजे, पण कोणाच्या सल्ल्यानुसार? डॉक्टरच्या सल्ल्यानुसार घेतले पाहिजे. त्यांनी मनानेच औषधं घेतली. मग आता मनाने जर औषधं घेतली तर पहिला कमी आजारी होता, औषध घेतल्यावर जास्त झाला म्हटली. दवाखान्यात गेला, मग दवाखान्यात गेल्याच्या नंतर डॉक्टरला सांगितलं मी अशी औषधं घेतली. डॉक्टरला सांगितलं हे पहा तुमचा आजार काय एवढा मोठा नव्हता, पण तुम्ही औषधच मनाने घेतले आणि फार घेतले बा म्हटले. या आजारात आजार आणखी काय करून ठेवल्यावर तुम्ही गुंता निर्माण केला पाहिजे म्हटले याच्यात. आता तुम्हाला इतके दिवस राहावं लागेल म्हटलं. मनाने केलं बरं का. म्हणून बहुतेक गोष्टी आपण मनाने करायच्या नाही म्हटली.
आपण शास्त्राकडे पाहायचं आणि संतांकडे पाहायचंय. तस्मात् शास्त्रम प्रमाणन्ते कार्या कार्य व्यवस्थितो ज्ञात्वा शास्त्र विधानोक्तम कर्म करोति ह्यार्हसि. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. कर्म करोति ह्यार्हसि. मला वाटतं आत्ताशी कुठं स्वराचा मेळ लागला बरं का. लागला म्हणून टिकूनच राहील असंही सांगता येत नाही. विठ्ठल त्या बाबतीत आपली गरिबीची आणि दुसरी गोष्ट ते आवाज कमी जास्त झाला त्याच्यात स्वर काय होतो कमी जास्त होतो. विठ्ठल विठ्ठल. शास्त्राकडे पाहायचं आणि हे पहा म्हटले. दुसरी गोष्ट संतांकडे पाहिजे बरं का. मनाने काही करायचं नाही. मनोमार्गे गेला तो तेथे जमुकाला आणि हरिपाठी स्थिरावाला तोची धन्य. परमार्थामध्ये शास्त्र आणि संत सद्गुरू काय सांगतात याचा विचार करायचा. हे पहा म्हटले. व्यवहार जर असेल तर मग काय हरकत नाही म्हणून. कधी कधी काही माणसं आपल्याला म्हण सांगतात बरं का. ऐकावे जनाचे करावे हरकत नाही म्हटली. मनानं करा पण व्यवहारात करा. परमार्थ साधना जर असेल तर मनानं करू नका. शास्त्राकडे पहा. आणि दुसरी गोष्ट सद्गुरू संतांकडे पहा म्हटली. संतांनी जो मार्ग दाखवला त्या मार्गाने मार्गक्रमण करा. तेनेचे पंथी चालू जाता न पडे गुंता कुठे काही. कधी कधी काही माणसं अशी राहतात. हे पहा म्हटले. 15 दिवस ही साधना करतात, 15 दिवस ती साधना करतात, 15 दिवस ती साधना करतात आणि एक दिवस असा येतो कुठलीच साधना करत नाही म्हटले. 10 वाजेपर्यंत झोपून राहतात, कुठलीच साधना करत नाही. मग काय करा. कोणची तरी एकच साधना करा म्हटली. शास्त्रावर विश्वास ठेवा, संतावर विश्वास ठेवा, ती साधना करा. तीच जर साधना तुम्ही संतांनी सांगितल्याप्रमाणे केली तर तिच्यात गुंता निर्माण होणार नाही. आणि तुम्ही मनानं जर करू गेले तर गुंता निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही. आणि पहा कुठलाही विषय असू द्या त्यात जर गुंता निर्माण झाला तर तो वाया जात असतो बरं का. तुम्ही पहा तो वाया जात असतो. एखादा व्यवहार आहे पण त्या व्यवहारात फारच गुंता निर्माण झाला तो व्यवहार सुद्धा एखाद्या वेळेस वाया जात असतो बरं का. तुम्ही पहा उदाहरण सांगतो तुम्हाला. बाजारचा दिवस. एक मनुष्य बाजारात गेला आणि बाजारात गेला तो हलवाईच्या दुकानात गेला. तर हलवाईच्या दुकानात गेल्याच्या नंतर हलवाईला सांगितलं हे पहा म्हटले आम्हाला 1 किलो पेढे द्या. मग आता त्या हलवाईनं माफ केलं. तो पुढा त्याच्याकडे दिला. याने पिशवीत घातला आणि चालायला लागला. त्यांनी बोलवलं इकडे या म्हटले. तुम्ही पेढे घेतले पण पैसे दिले नाही ना. मग त्याने सांगितलं असं करा हे पेढे राहू द्या आम्हाला 1 किलो जिलेबी द्या. आता हलवाईला वाटलं जाऊ द्या पेढे विकायचे आणि जिलेबी तरी विकायचीच बा म्हटली. त्याने ते पेढे ठेवून घेतले. जिलेबीचं 1 किलो तो माफ केलं. पुढा त्याच्या स्वाधीन केला. त्यानं पुन्हा पिशवीत घातला आणि चालायला लागलं. त्यानं पुन्हा बोलवलं इकडे या म्हटली. आता तुम्ही माल घेता म्हटले पण पैसे देत नाही ना. त्यानं पुन्हा जिलेबीचं पुढा माघारी दिला. हे पहा म्हटले जिलेबी गोड आणि पेढा ही गोड आणि आमच्या घरच्या माणसाला नेमकं मधुमेह गोड खायचं नाही. एक काम करा म्हटले 1 किलो तिखट शेव द्या. हलवायला वाटलं जाऊ द्या म्हटली आडी अडचणी. त्याने ते दोन्ही पुढे ठेवून घेतले आणि त्याला 1 किलो तिखट शेव बरोबर मोजून दिली. मोजून दिल्याच्या नंतर त्यानं पाहिल्यासारखा पुढा पिशवीत घातला आणि चालायला लागला. त्याने पुन्हा बोलवलं इकडे या म्हटली. तुम्ही पुढा घेता आणि चालायला लागता पैसे कोणी द्यायचे. त्याने विचारलं पैसे द्यायचे कशाचे म्हटले. तुम्ही शेव घेतली त्याचे. तो म्हणाले हे पहा शेव घेतली ही गोष्ट खरी पण शेव घ्यायच्या अगोदर तुम्हाला मागं काय दिलं. जिलेबी मागे दिली ना म्हटली. त्याला वाटलं काय हरकत नाही बाबा जिलेबी मागे दिली. हे पहा म्हटले मग जिलेबीचे पैसे द्या. त्याने सांगितले हे पहा जिलेबीचे पैसे तुम्ही मागता पण जिलेबीच्या अगोदर आम्ही तुम्हाला मागं काय दिलं पेढा दिला का नाही म्हटली. मग त्याने सांगितलं हे पहा पेढ्याचे पैसे द्या. आता ह्या माणसाने तडक उत्तर दिलं हे पहा म्हटले आम्ही पेढा जर घेतलाच नाही तर पैसे द्यायचे कसं. आता विचार करा माणूस जरा चाप्टर होता बरं. काही माणसं व्यवहारात असे चाप्टर राहतात. पेढा त्यानं घेतलेला होता का घेतलेला नव्हता बरं का. त्याची एक बाजू बरोबर होती पेढा घेतलाच नाही तर पैसे देईल कसा. पण दुसरी बाजू अशी होती पेढ्याचे पैसे मागितले नाही तर शेव फुकट नेल्याशिवाय राहत नव्हता.
आता काय करायचं? व्यवहार किती घेतो? फार तर 5-50 रुपयाचा, पण त्याच्यात काय झाला? गुंता झाला ना. मग आता गुंता झाल्याच्या नंतर हा पैसे मागितल्याशिवाय राहत नाही, तो द्यायला नकार देतो. काय करा? दोघांचं भांडण लागलं. भांडण लागल्याच्या नंतर बाजारच होता. अहो, भांडण लागल्यावर माणसं आपापल्या दुकानं सोडून तिथं आली ते पाहायला. आता काय झालं हे पहा म्हटलं. याने सांगितलं मी घेतली शेव आणि हा पैसे कशाचे मागतो? पेड्याचे. मग त्याने सांगितलं हे पहा म्हटले पेड्याचे पैसे नाही मागितले तर हा शेव फुकट नेतो. मात्र ती समस्या इतकी गुंत्याची होती, सगळा बाजार जमला, तर ते काही कोणाला सोडता आलेलं नाही. शेवटी सगळे निघून गेले आणि निघून गेल्याच्या नंतर काय करावं? शेवटी दोघांनी 2 वकील लावले आणि कोर्टात गेले. विठ्ठल कोर्टात दोघांनी आपापलं म्हणणं मांडलं. एकानं सांगितलं हे पहा म्हटले साहेब मी याला पेड्याचे पैसे मागतो, हा देत नाही. त्याने सांगितलं साहेब मी पेढे घेतलेच नाही तर पैसे देऊ कशी? नेमकं प्रकरण काय आहे? दोघांनी व्यवस्थित मांडलं आणि मांडल्याच्या नंतर मग त्या कोर्टाने ते सगळं ऐकून घेतलं. हे पहा म्हटले यांनी पेढे घेतले नाही. दुसरा सांगतो पेढे घेतले नाही पण पेड्याचे पैसे मागितले नाही तर शेव फुकट नेतो. नेमकं काय करावं? कोर्ट होतं बरं का ते. ती काही सामान्य गोष्ट नाही. ते सगळं त्यांनी ऐकून घेतलं आणि त्यांनी निकाल दिला. हे पहा म्हटले हे तुमचं जे प्रकरण आहे आमच्या कायद्याच्या कक्षेत बसत नाही. हे तुम्ही गावात 4 चौघ बसून मिटून घ्या. मिटलं असेल का होती? अजून मिटलं नाही बरं का ते. आणि कोणाला जर मिटवता येत असलं तर पहा त्याचं कारण काय? त्याच्यात काय निर्माण झाला? गुंता निर्माण झाला. गुंता निर्माण झाला तो व्यवहार वाया गेल्याशिवाय राहत नाही. हे पहा म्हटले व्यवहार वाया जाईल किंवा काही जरी असलं गुंता निर्माण झाला की ते वाया गेल्याशिवाय राहणार नाही. म्हणून तुम्ही साधना करत असताना ती कशी करा वाया जाणार नाही याची दक्षता घ्या. म्हटले नव्हे नव्हे संतांनी जो मार्ग दाखवला त्या मार्गानेच मार्गक्रमण करा. तेण्याची पंथे चालू जाता न पडे गुंता कुठे काही. संतांनी दाखवलेल्या मार्गाने जर मार्गक्रमण केलं तर त्याच्यात काय निर्माण होणार नाही? गुंता निर्माण होणार नाही. नव्हे नव्हे एक दिवस साध्यापर्यंत ती साधना पोहोचल्याशिवाय राहणार नाही. म्हणजे तुम्हाला साध्य पाहिजे ना, मग साधनारूढ राहा आणि संतांनी दाखवलेल्या मार्गानेच तुम्ही काय करा? ती साधना करा. हे पहा म्हटले आपल्याकडचं संत काय काय करतात? अनेक शास्त्रांना अनेक मार्ग सांगितले, अनेक शास्त्रांना अनेक मतमतांतर मांडलेले, पण आपल्याकरता संत त्या सगळ्या मतमतांतराचं खंडन करतात आणि सहज सोपा जो सिद्धांत आहे तो आपल्या हातात देतात. अभंगाच्या सिद्धांत सौरसो. आपला जो संकल्पित वेळ आहे तो जवळजवळ संपलेला आहे बघा. 8:30 ते 10:30. आता आज पहिला दिवस असल्यामुळं आपल्याला आरंभाला थोडासा उशीर झालेला आहे. उद्यापासून 8:30 ते 10:30 कीर्तन होती. 10-5 मिनिटं जरी मागे पुढे झाले तरी मी बरोबर 5 मिनिटात आवरण्याचा प्रयत्न करतो. विठ्ठल विठ्ठल. अनेक शास्त्राचं अनेक मत हे म्हटले. कधी एका शास्त्रानं करा म्हणून सांगितलं, दुसऱ्यानं ते करू नका म्हणून सांगितलं, वर्ज सांगितलेले. शास्त्राचे भांडण
तपतीर्थाटन उर्वीचे भ्रमण याजसाठी. ते तरी कशा करता येईल, देवप्राप्ती करतात सगळे. पण अनेक शास्त्र आहेत, त्याचं अनेक मतमतांतरी म्हटली. मग कधी कधी साधकाला प्रश्न पडतो, हे करावं का ते करावं. या शास्त्रानं असं सांगितलं, त्या शास्त्रानं ते वरती सांगितलं, काय करावं नेमकं. मग अशा वेळेस संत काय करतात हे पहा म्हटले. त्याचं सारभूत जे तत्व आहे, जो सिद्धांत आहे, तो सहज आणि सोपा आपल्या हातात देतात. म्हटले देते सिद्धांत सौरसो, सहज आपल्या हातात देतात. आणि तो सिद्धांत एकदा आपल्या हातामध्ये आला की आपल्याला त्यातलं तत्वज्ञान अवगत होत असतं. हा खटाटोप कोण करतात, संत करतात. म्हटले देते सिद्धांत सौरसो. पहा म्हटले हा सगळा खटाटोप करणारे जे संत आहेत ते नेमकं कसे आहेत बरं, ते महाराज शेवटच्या चरणात सांगतात. निळा म्हणे आयसे संत, 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 निळा म्हणे आयसे संत. कृपावंत सुख सिंधू, कृपावंत सुख सिंधू, येण्याची पंथे चालू जाता, येण्याची पंथे चालू जाता. कृपावंत सुख सिंधू, कृपावंत सुख सिंधू, येण्याची पंथे चालू जाता, येण्याची पंथे चालू जाता.
असे जे संत आहेत हे खरे कृपावंत आहेत आणि सुखसिंधू आहेत. निळा म्हणे आयुष्य संत. आयुष्य म्हणजे पहिली गोष्ट मार्गदर्शन करणारी, दुसरी गोष्ट दयानिधी असणारी. हे जे संत आहेत म्हटले हे काय आहेत? कृपावंत आहेत बरं का. आता तुम्ही कृपावंत साधू संत जीवल गोमटे ते करा माझे भार ओझे तुम्हाशी. तुमचा आमचा भार घेणारे आणि सर्वतोपरी जीवाचं कल्याण करणारे असे जे संत आहेत तेच खरे कृपावंत आहे आणि तेच खरे सुखसिंधू आहे. पहिले सांगितलेले हे दयानिधी, ते दयेचे सागर आहे. आणि इथं सांगितलं सुखसिंधू, सुखाचे सुद्धा काय आहेत? सागर अशा प्रकारचे. म्हणून खऱ्या अर्थानं मनुष्य सुखी होतो तो संतांच्या सहवासात बरं का. बरं, संतांच्या सहवासात जायचं. संत काही जाती भेदाचा विचार करतात का? नाही बरं का. न पाहे याती कुळाचा विचार, भक्त करुणाकर ज्ञानाबाई गुणदोष याती न विचारी काही ठाव दिला पायी. आपुलिया संत कशाचाच विचार करत नाही, फक्त आपण संतांच्या सहवासात गेलो पाहिजे म्हटले. संत आपल्यावर कृपा केल्याशिवाय राहणार नाही. आणि संतांनी जर कृपा केली तर महिषा सुद्धा वेद बोलणं म्हटली. होता कृपा तुमची पशु बोले वेद, निर्जीव चाले भिंत महिमा गाद. संतांच्या कृपेचा हा महिमा अशा प्रकारचा आहे. म्हणून असे जे संत आहेत कृपावंत सुखसिंधू आपल्या या परिसराकरता विठ्ठलनाथ महाराज हेच काय आहेत? कृपावंत आहेत. आणि तेच अशा प्रकारची सुखसिंधू या गावामध्ये राहिले. मोठा अशा प्रकारचं अध्यात्माचं कार्य त्यांनी केलेलं आहे. परिसरामध्ये सगळीकडे त्यांनी हे आध्यात्मिक कार्य केलेले आहे. या गावामध्ये या सप्ताहाचं रोपटं लावलं. आज त्याला किती वर्ष झाली? 60 वर्ष अशा प्रकारचे झालेले आहे. म्हणून या गावाचा जो परमार्थ आहे तो जुना आहे. आणि दुसरी गोष्ट, गावाला परमार्थाविषयी फार फार जिव्हाळा आहे बरं का. यावर्षी आपण प्रथमच पंढरपूरला पायी दिंडी नेलेली आणि दिंडी करता पहिली बैठक घेतली. पहिल्याच बैठकीत जवळजवळ लाखभर रुपये काय झाली? वर्गणी झालेली. मग आता पहिलं वर्ष म्हटल्याच्या नंतर दिंडीचं आम्ही गृहीत धरले होते फार तर 100 माणसं. आम्ही रस्त्याने ज्या पंक्ती घेतल्या त्या पंक्तीवाल्याला सुद्धा 100च माणसं सांगत होतो. फार तर आमची माणसं किती राहतील? 100 राहतील. पण माणसं जवळजवळ 350 ते 400 पर्यंत गेले. म्हणून काही ठिकाणी पंक्तीवाल्यांना सांगितलं आमच्याकडून तुमची व्यवस्था होणार नाही बा म्हटली. तुम्ही इतकेच माणसं सांगितले आणि आता इतके सांगता. मग आम्ही त्यांना सांगायचो हे पहा म्हटले जेवढं होईल तेवढं. त्यांनी सांगितलं कसंच होणार नाही. एक ठिकाणी असा प्रसंग आला तर कंदरमध्ये. मग आता असा प्रसंग आला काय करावं म्हटले. पण वेळेवर आपले गणेश भाऊ वाकळे यांच्या पाहुण्याकडून आपल्याला ती पंगत मिळाली. मग ज्यांनी ती पंगत घेतली होती तर त्याची थोडीशी हिंमत फाकली ती, म्हणून त्यांनी नकार दिला. आणि त्याच्याकडे विनंती करायला आपले दिलीप पाटील गेलते. दिलीप पाटील गेल्यामुळे थोडासा आम्हाला धाकाही निर्माण झाला. तर ही विनंती करते का तिथं धाराधरी करते. असे प्रसंग आले. पण तरी सुद्धा एवढा मोठा दिंडीचा सोहळा आपला, पण सगळं व्यवस्थित अशा प्रकारचा पार पडलेला आहे. दिंडीची व्यवस्था लावण्याकरता 4-4, 6-6, 10-10 वर्ष लागतात बरं का कधी कधी. तरी सुद्धा मुक्कामाच्या पंक्तीच्या आडी अडचणी राहतातच. पहिल्याच वर्षात आपली सगळी घडी बसलेली आणि व्यवस्थित अशा प्रकारची दिंडी सुद्धा झालेली. ही कृपा कोणाची? विठ्ठलनाथ महाराजांची. कृपावंत सुखसिंधू. खर्च अर्थ वगैरे वगैरे काही अशा प्रकारची अडचण आलेली नाही. व्यवस्थित अशा प्रकारचा सोहळा पार पडलेला आहे. पंढरपुरात जागेचा फार मोठा प्रश्न आहे, पण तो सुद्धा प्रश्न अगदी सहज अशा प्रकारचा सुटलेला आहे. म्हणून सगळा जर आपण विचार केला तर ही कृपा कोणाची आहे? ही सगळी विठ्ठलनाथ महाराजांची कृपा आहे. म्हणून तेच आपल्याकरता कृपावंत आहे. कृपावंत सुखसिंधू. त्यांच्या सहवासात त्यांच्या मार्गदर्शनातच आपलं काय आहे? खरं सौख्य सामावलेलं आहे. म्हणून झालेली सेवा भगवती जगदंबा तथा स्वानंद सुखनिवासी विठ्ठलनाथ महाराजांच्या चरणी समर्पित करतो. सेवेस पूर्ण विराम देतो. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली काही सूचना आहे उद्याच्या करता. एक सूचना अशी आहे की काही नवीन चोपदार नेमलेले. तर आपली जे जगधनी एकनाथ व जगधनी त्यांनी बरीचशी सेवा केलेली. बाबांच्या काळापासून त्यांनी सेवा केली, पण जरा आता थकले. ते थकल्यामुळं त्यांचाच मुलगा सोमनाथ भाऊ हा चोपदारा करता तयार झालेला आहे. दिंडीतही आले होते आणि आपल्याला दिंडी करता चोपदार लागतात. त्याच्यामुळं
भजनी मंडळाकडून त्यांचा सत्कार होणार आहे आणि चोपदाराचा पोशाख अशा प्रकारचा त्यांना देण्यात येणार आहे. आणखी दुसरी सूचना अशी आहे, आपलं यावर्षी 60 वर्ष असल्यामुळं आपण संप्रदायातील जे अग्रगण्य कीर्तनकार आहेत ते बोलावलेले आहेत बरं. म्हणून ते बोलावलेले असल्यामुळं बहुतेक ते 9 ते 11च्या तारखी घेतच नव्हते, पण आपण त्यांना आग्रह करून तारखी दिल्या. मग त्यांनी आपल्याला शब्द केलेले आहेत, किमान मग तुम्हाला कीर्तन 8 ते 10 तरी करावं लागेल. आता 8 ते 10 ही आपल्या आरतीमुळे आपल्याला शक्य नाही, म्हणून आपण 8:30 ते 10:30 कीर्तन उद्यापासून करणार आहोत. प्रत्येकाने याची नोंद घ्या. आणि बहुतेक पाठीमागे जी पुरुष मंडळी बसतात त्यांना विनंती, ज्यांना बसताच येत नाही ते खुर्चीवर बसा, पण जे सक्षम आहेत त्यांनी पुढे येऊन बसा. आणि महिला मंडळींनी हा जो दरवाजा आहे याच्यापासून पाठीमागं बसायचं. तसा काही भेदभाव नाही. तिकडं जागा नाहीच पुरली तर इकडून येऊन पुन्हा इथपर्यंत बसली तरी हरकत नाही. या खालच्या सभा मंडपात सुद्धा भेदभाव कुठलाही नाही. परंतु काही वक्त्याला काही गोष्टी पटतात, काही पटत नाही. मग त्याकरता आपल्याला थोडीशी काळजी घेणं सुद्धा काही गरजेचं आहे. हे पहा, उद्यापासून 8:30ला कीर्तनाला प्रत्येकाने यायचं आणि बसत असताना पुरुष मंडळीनं पुढं बसायचं. पाठीमागं ज्याला बसता येत नाही त्यांनीच बसायचं बरं का. ही विनंती ही भजनी मंडळाकडून. म्हणून झालेली सेवा या ठिकाणी समर्पित करून शिवेश पूर्णविराम. हा जो भजनी मंडळाकडून सत्काराचा कार्यक्रम आहे तुमच्या हस्ते नानाच्या हाताने द्या. जगदने सेवानिवृत्त होऊन आपल्याला मुलासाठी ते या ठिकाणी चोपदारचे कपडे आणि महाराजांच्या शुभ हस्ते या ठिकाणी आदरणीय सोमनाथ यांना ते देण्यात येत आहेत. या ठिकाणी हो चोपदार या ना पुढं. एकनाथ चोपदार, एकनाथराव पुढे या. निवृत्त व्हायचं. विठ्ठल जय जय विठ्ठल, जय विठ्ठल जय जय विठ्ठल.